महाराष्ट्र ब्राह्मण संघटना सर्व संघटनेच्या अध्यक्षांची पत्रकारांची महत्त्वाची बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्व महाराष्ट्र ब्राह्मण समाजाचे लक्ष। परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा या प्रमुख मागणीसाठी अनेक आंदोलने, निवेदने, मोर्चे, उपोषणे झाली। मात्र शिंदे आणि फडणवीस सरकारने फक्त ब्राह्मण समाज दिशाभूल करून आश्वासन दिले, याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले। इथे या संदर्भात बैठक आयोजित करून महाराष्ट्रात ब्राह्मण समाजाचे सर्व संघटनेचे अध्यक्ष यांना परभणी येथे उद्या 6 जानेवारी शनिवार रोजी वेळ दुपारी 1 वाजता ठिकाण वैष्णवी मंगल कार्यालय परभणी येथे बैठक आयोजित केली असल्याचे महाराष्ट्र ब्राह्मण समाजाचे मुख्य समन्वयक सुरेश मुळे, सचिन वाडे पाटील, गजानन पालम बीड, संजय कुलकर्णी सुपेकर गंगाखेड, योगेश जोशी सोनपेठ, विश्वजित देशपांडे बाजीराव भैया धर्माधिकारी, श्रीकांत गायधणी त्र्यंबकेश्वर, मनोज जोशी लातूर, विठू गुरु वझरकर, ॲडव्होकेट संगीता धसे, गीता आचार्य, विजया अवस्थी, अविदेवा जोशी पालम, प्रकाश केदारे गुरु, लक्ष्मीकांत दडके, विजय जोशी, मिलिंद दामोदरी, लक्ष्मीकांत जयपूरकर, विनायक महाराज फुलंब्रीकर, पप्पा पुराणिक यांनी एक बैठक घेऊन दिनांक 5 जानेवारी रोजी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितलं आहे। या बैठकीत काय होतं याकडे सर्व महाराष्ट्र ब्राह्मण समाजाचं लक्ष लागलंय। सर्वांना जय परशुराम। येत्या 6 तारखेला शनिवारी सकाळी 11:30 वाजता वैष्णवी मंगल कार्यालय परभणी येथे महाराष्ट्रातील सर्व ब्राह्मण संघटनेचे अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष, कार्याध्यक्ष तसेच विविध जिल्ह्यातील ब्राह्मण महासंघ, ब्राह्मण सभा, विविध मंडळं जे ब्राह्मण समाजाशी संबंधित काम करतात, त्याच्यामध्ये काही ढोल पथक आहेत, काही सामाजिक संस्था आहेत, त्या ब्राह्मण समाजाच्या संलग्न संस्था आहेत। अशा सर्व अध्यक्षांची एक बैठक राज्यस्तरीय लेवलवरती आपण परभणी येथे घेत आहोत। तर मी सर्वांना कळकळीची विनंती करतो की आपण शनिवारी वेळात वेळ काढून त्या बैठकीला उपस्थित राहावे व या बैठकीनंतर तिथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात येणार आहे। महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण समाज महाराष्ट्र या नावाने या सध्या काम जे सुरू आहे की परशुराम आर्थिक विकास महामंडळ आपल्याला मिळाले पाहिजे, त्यासाठी सर्व संघटना एकत्र येऊन आपण लढतो आहोत। तर महाराष्ट्रामध्ये परशुराम आर्थिक विकास महामंडळ देण्यासाठी शासन जरी आपल्याला आश्वासन देत असेल तरी जोपर्यंत शासकीय अध्यादेश निघत नाही तोपर्यंत हे आपण खरं मानणं हे चुकीचं आहे की आपल्यासाठी आर्थिक महामंडळ भेटलं किंवा आपल्याला महामंडळ मिळण्यासाठी जे काही संघटना, विविध संघटना मदत करत आहेत त्या संघटनांना यश आलं असं आपण आत्ता तरी आपण म्हणू शकत नाही। कारण जोपर्यंत शासकीय लेवलवरती हे याचा अध्यादेश निघत नाही तेव्हा यावर चर्चा करणं म्हणजे हे महामंडळ आपल्याला भेटलं असं जाहीर करणंही चुकीचं आहे। तर या सर्व आणि समाजाच्या विविध ज्या मागण्या आहेत, समस्या आहेत, त्या समस्येवरती काही तोडगा काढण्यासाठी तसेच विविध संस्थांचे जे अध्यक्ष आहे त्यांचं जे काम आहे ते उल्लेखनीय काम आहे, अतिशय सुंदर काम करणाऱ्या संघटना आहेत त्या हमेशा सोबत असतात। अशा लोकांना, अशा समाज बांधवांचंही त्या ठिकाणी नेमकं काय कार्य आहे ते पण समजून घेण्यासाठी आपण एकत्र येत आहोत। त्यानंतर विविध ज्येष्ठ नागरिक जे आपले आहेत, ज्यांनी आतापर्यंत अधिवेशनं घेतलीत, आपल्या समाजासाठी हमेशा उभे राहिलेत, तर अशा ज्येष्ठ मार्गदर्शकांचा मान सन्मान तिथे आपण करणार आहोत। त्या ठिकाणी आपण ह्या सर्व समाज बांधवांना एकत्र येऊन कोणाचं समजा जे काय म्हणणं असेल ते समोर ऐकून घेऊन आपल्याला पुढं जायचं आहे। तरी सर्वांना मी विनंती करतो की ह्या बैठकीला आणि ह्या पत्रकार परिषदेला आपण अवश्य येण्याचा प्रयत्न करावा। जय परशुराम। जय परशुराम। आज लाईव्ह येण्याचं कारण एक आहे की खूप दिवसापासून एक विषय या ब्राह्मण समाजाचा चालला आहे की ब्राह्मण समाजाला परशुराम आर्थिक विकास महामंडळ भेटलं आहे, पण ब्राह्मण समाजाला हा जोडून विनंती आहे की अजून आपल्याला खूप संघर्ष करावा लागणार आहे। आमच्या नावाने अनेक वावड्या उठल्या की आम्ही विरोध करतोय, पण बाबांनो आम्ही विरोध करत नाही आहेत। जर परशुराम आर्थिक विकास महामंडळ भेटलंच आणि भेटला असेल तर आम्ही स्वतः फटाके वाजवू, मग तो माझा समाज बांधव कुणी का असेना।
परंतु ब्राह्मण समाजाला अजून आर्थिक विकास महामंडळ भेटलेलं नाही, हे फक्त कोरडं आश्वासन तुम्हाला दिलंय. आपण का झोपीत आहोत? माहितीच्या आधारे टाका, तुम्हाला ब्राह्मण समाजाला परशुराम आर्थिक विकास महामंडळ भेटलंय का? तर त्याचं उत्तर येईल नाही. कारण कॅबिनेटमध्ये म्हणजे सांगितलं होतं की कॅबिनेटमध्ये हा विषय आम्ही घेऊ आणि याचा GR आम्ही तुम्हाला अधिकृत देऊ, परंतु अजून कोणती बैठकही कॅबिनेटमध्ये झाली नाही किंवा ब्राह्मण समाजाच्या कोणत्याही नेत्याला आवर्जून मंत्रिमंडळामध्ये किंवा मंत्रालयात बोलवल्या गेलेलं नाही. आता तुम्ही म्हणता की काही जण म्हणतात आर्थिक विकास महामंडळ स्थापन झाले, तर हा पक्षाचा कारभार आहे. अनेक जण, कुणी राष्ट्रवादीचा आहे, कुणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आहे, कुणी अनेक पक्षाचे आहेत, परंतु समाजाचं कार्य म्हणून कोण पुढे जात आहे तर कुणीच जायला तयार नाहीये. फक्त श्रेयवाद याच्यासाठी आपण झटतोय. मी नाव कुणाचंच घेणार नाही. अनेक पक्षाचे ब्राह्मण आहेत, जो तो श्रेयवादासाठी झटतोय, पण समाजाचं काय? समाजाला का गृहीत धरताय? समाज हा तुमच्या दावणीला का बांधताय? कुणी केलंय ब्राह्मण समाजाचं काम? ज्या वेळेस तुम्हाला सर्व संघटनांनी त्या ठिकाणी सहकार्य केलं, पाठिंबा दिला, त्यावेळेस तुम्ही मोठे झाले साहेब. विनाकारण कुणी मोठं होत नसतं. किती जरी समित्या स्थापन केले तर समाजाच्या पुढे काही नसतं, हे लक्षात ठेवा. आज जर तुम्हाला पोषक वातावरण मिळालं नसतं, औरंगाबाद ठिकाणी जर महामोर्चाच निघाला नसता, पदुदेवा आणि अविनाश जर मुंबईत बसलेच नसते, त्यानंतर स्वप्नील पिंगळकर यांनी बैठका बोलवल्याच नसत्या, तर तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी गाठभेट घ्यायला वेळच दिली नसती साहेब. तुम्ही उपाशी मेले तरी तुमच्याकडे कुणी आलं नसतं, परंतु समाजाने तुम्हाला उचलून धरलं. समाज तुमच्याकडे 24 तास येत होता, सगळ्यांनी येऊन तिथं पाठिंबा दिला. हे सर्व पाहून आज तुम्हाला त्या ठिकाणी बोलवल्या गेलं होतं, परंतु नागपूर सारख्या ठिकाणी फक्त तुमचे उपयोग करून घेतला. तुम्हाला गाजर दाखवले आणि त्या गाजराच्या जीवावर तुम्ही आज उड्या हाणताय. ठीक आहे, दाखवू दे त्यांनी गाजर, आपण देखील त्यांच्या बरोबर जाऊ, परंतु एकत्रित येऊन संघर्ष करा, एकत्रित या, बैठक बोलवा. का तुमची दखल घेतल्या गेलेली नाहीये? का तुम्हाला बोलवल्या गेलं नाही? कुठे गेलं ते मंत्रिमंडळ? कुठे गेले नेते? तुम्हाला फक्त आश्वासन दिलं गेलं, तुमचा उपयोग करून घेताय, हे तुम्हाला कळत नाहीये आणि तुम्ही समाजालाच नाव ठेवताय, समाजालाच मूर्ख म्हणताय. समाजाच्या जीवावर मोठे होणाऱ्या नेत्यांनी हे लक्षात ठेवा की उद्या येणाऱ्या दिनांक म्हणजे उद्या सकाळी 11 वाजता 11:30 पर्यंत आपण परभणी येथे सर्व ब्राह्मण समाजाची अध्यक्षांची बैठक बोलवली आहे आणि ह्या अध्यक्षांच्या समाजाच्या बैठकीला सगळ्यांनी उपस्थित राहा. सगळ्यांनी एकत्रित निर्णय घेऊ आणि एकत्रित निर्णय घेऊन ह्या शासनावर दबाव गट आणू, जेणेकरून शासनाला आपल्याला परशुराम आर्थिक विकास महामंडळ द्यावंच लागेल. याचं श्रेय कुणी लाटू नका. अमृतचं श्रेय एक जणाने लाटलं तर आज सगळ्या महाराष्ट्रभर त्या अमृतची थुतू झाली. कारण का? अमृत फक्त गाजर दिलं, अमृतचा फायदा झाला नाही. त्याच्यावर अनेक जण डल्ला मारून बसले की अमृत आलं, परंतु अजून अमृत आलेलं नाही. अमृतचा फायदा ब्राह्मण समाजासाठी नाही, जरी झाला परंतु गोरगरिबांसाठी त्याचा फायदा होणार नाही. त्यासाठीच आपल्याला पुरोहितांसाठी, गोरगरीब ब्राह्मणांसाठी, उद्योग व्यावसायिकांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्वतःचं हक्काचं पाहिजे. हे कुण्या एका ब्राह्मण समाजाच्या नेत्यामुळे येणार नाही, तर आपल्याला सर्वत्र एकत्रित येऊन हे कार्य करावं लागेल. तर हे येणं हे आपलं काम आहे. जय परशुराम. उद्या ठीक परभणीला त्या ठिकाणी मंगल कार्यालयात उपस्थित राहून आपण त्या ठिकाणी वैष्णवी मंगल कार्यालयात यावे व पत्रकार परिषद व ब्राह्मण संघटनांची महाराष्ट्र ब्राह्मण समाजातर्फे आपण मोठी बैठक बोलवलेली आहे. सर्व अध्यक्ष, सर्व सदस्य, सर्व ब्राह्मण समाज उपस्थित राहावं. जय परशुराम. गजानन जोशी, बीड, परशुराम संस्कार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य.